नमस्कार, मी प्रेम मुन्नाफळे. आपण बघत आहे जनता की मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहे. या निवडणुकामध्ये नागपूर बेसा आणि बेलतोरडी मनीष टी पॉइंट या क्षेत्रामध्ये हे विकासाचे रस्ते दिसून आले आपल्याला. या स्थानिक निवडणुकामध्ये अनेक पक्षाचे उमेदवार या निवडणुकात बाजी मारण्यासाठी अनेक लोक उभे झालेले आहे. पण या विकासाच्या नावाने सगळे नागरिकांना मतदान मागत आहे. नागरिकचं म्हणणं असं आहे की यांनी विकास असे केले कोणते? हे रस्ते, हे रोड, हे गटर लाईट हे दिसून येत आहे पूर्ण खरबडलेले आहे. यांनी एकही प्रकारचे सरकारने कोणते चांगले कामं केलेले नाही. यामुळे आम्ही सगळे नागरिक या पक्षापासून आम्ही नाराज आहोत. तरी नागरिकांचं म्हणणं आहे की या पक्षांना निवडून आणायचं, कोणाला आणायचे हा विचार खूप मोठा पडलेला आहे. तरी सरकार आपल्यालाही गुमराह करत आहे असं दिसून पडत आहे. अनेक वस्तीतले आणि मेन रोडाचे रस्ते हे उखडलेले आहे. अजून कोणाचे लक्षही नाही. आम्ही अनेकदा तक्रार करून पण कोणतेही उमेदवार, कोणतेही पक्षाचे कोणतेही अधिकारी इथं आलेले नाही. या कारणाने सगळ्या वस्तीतले नागरिक एक होऊन त्यांना कोणतेही मतदान करणार नाही असं नागरिकांना सांगितलेले आहे. आपण बघून आले ह्या रस्ते बघा, ह्या सगळ्या नागरिकांना दिसत आहे का इथून अनेकदा मंत्री महोदय गेलेले आहे, अजून प्रशासन जातो पण त्यांना हा रस्ते दिसत नाही का असा प्रश्न मोठ्या संख्येने पडलेला आहे. काय वाटते की या स्थानिक निवडणुकामध्ये नागरिक कोणाला मतदान करतील आणि कोण या इथून नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवकासाठी कोण निवडून येतील हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. बघूया याच असंच तुम्हाला आम्ही खबर दाखवत आहोत जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये. असं तुम्ही बघत राहा. धन्यवाद. तर आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकरिता श्री नारायण दादा